यस चला इथे हा चेंडू पहिलाच अनिलचा वाईट आलाय. पंच नक्कीच आपण पाहतोय सुनील म्हात्रे आणि भाऊ पाटील. बघा खेळाडूंनो, तुम्हाला इथे एवन जोडी जोपर्यंत आहे तोपर्यंत बक्षीस आहे. चौकार 3 मारा, षटकार 3 मारा, विकेट 3 घ्या, 500 रुपयाचं पारितोषिक. आज चेंडू देखील आलाय वाईट. सलग 2 वाईट टाकलेले आहेत. क्या बात आहे. हा चेंडू जर तिसरा वाईट आला तर नक्कीच गोरख पाटील आणि कालुराम पाटील एवन चेंडू कडून 200. सलग 3 वाईटला 200 आहेत. क्या बात आहे. पहिली वाईटची बक्षीस एवन जोडी करून ज्या खेळाडूने आज विकेट हॅट्रिक घेतली त्यांनी सलग 3 वाईट टाकण्याची देखील हॅट्रिक केलेली आहे. 200 रुपये गोलंदाजाला. यस क्या बात आहे. चंदू बोलतो 200 कोणाला? गोलंदाजाला. नक्की चांगला बक्षीस आहे. सामना कंटिन्यू करा आपण. इथे हा चेंडू अगदी उडवला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा पार, षटकार. तर धन्यवाद. बघा पंच 1 मिनिट आपल्याला जोशी साहेब जोडलेले आहेत. कमिटीकडून आपल्याला कॉल आलेला आहे की यापुढे आता जेव्हा निर्णय होईल तेव्हा इष्टरक्षक ग्लोव्ज घालून इष्टरक्षण करतील. ग्लोव्ज काढायचे आहे सनी. प्रदीप जोशी साहेबांचा कॉल आलेला आहे. यापुढे जेव्हा आपल्या कमिटीचा निर्णय होईल त्यानंतर पुन्हा गोलंदाजांना इष्टरक्षकाला ग्लोव्ज घालण्याची मुभा दिली जाईल. ग्लोव्ज काढायचे आहेत. यस धन्यवाद. ही जोशी साहेबांची आणि आपल्या संघटनेची ही बातमी, हा मेसेज आमच्यापर्यंत आलेला आहे. धन्यवाद सनी. बघा यानंतर आपल्या कमिटीमधून जेव्हा आपल्याला इशारा येईल तेव्हाच आपण हा क्रिकेट खेळताना इष्टरक्षक ग्लोव्ज यूज करतील. यस बघूया. चेंडूला स्केअर ऑफ द विकेट खेळलेत. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे गणेश पाटीलचा. एक सिंगल धाव. महेश जोशी देखील आलेले आहेत. प्रत्येक सामन्यावर प्रत्येक स्पर्धेवर संघटनेचं बारकाईने लक्ष आहे. कुठे काय घडतंय, पंच काय करतायत, समालोचक काय करतायत, अगदी गुणलेखक कसे करतात, लाईव्ह कशी आहे, आयोजन कमिटी कशी स्पर्धा आयोजित करते, आपल्या संघटनेचा खूप लक्ष असतं. यस धन्यवाद. संस्थापक अध्यक्ष, विद्यमान अध्यक्ष, सचिव आणि ऑल कमिटी, अगदी सर्वांचा मान सन्मान सर्व संघाच्या खेळाडूंनी देखील राखलेला आहे. म्हणून आपली संघटना पुढे चाललेली आहे. स्विंग अँड मिस. चांगला चेंडू अनिलचा. आज अनिलनं पहिल्या सामन्यातून या सरपंच उपसरपंच चषकाची पहिली विकेट हॅट्रिक कंप्लीट केलेली आहे आणि आता वाईटची हॅट्रिक देखील केलेली आहे. गोरख पाटील आणि कालुराम एवन जोडी खुश आहे. बघूया इथे बॅटची कडा घेऊन यष्टीरक्षक सनी पाटीलच्या हातामध्ये चेंडू विसवतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकली ते 11. पहिले 3 वाईट, त्यानंतर 4 चेंडूमध्ये 8. हरिभक्त पारायण सदानंद पाटील माऊली आपलं देखील खूप खूप धन्यवाद. चांगला क्रिकेट खेळतात सदानंद पाटील. उमसे पिसे टीमसाठी इथे फटका आलाय बॅटच्या रडारमध्ये आणि चेंडू गेलाय सीमा पार, षटकार. क्या बात आहे. अतिशय चांगलं आपण ऍक्शन पाहिली सुनील म्हात्रे सरांची. षटकारांनी धावसंख्या 17 झालेली आहे. बघा आपल्याला 2 ओव्हरसाठी 10 मिनिटांचा अवधी दिलेला आहे. 3 ओव्हर 15 मिनिटं आणि 2 ओव्हर 10 मिनिटं. डिंग्स ब्रेक. यस पाणी पोचवा. खेळाडू कशामध्ये पाणी पोचवा. जैन भाऊ
इथे हा चेंडू बघूया, स्क्वेअर लेग पंचांच्या पाठीमागून गणेश पाटील उचलत आहेत. फक्त एक सिंगल धावली, सिंगल धावसंख्या झालेली आहे ती 18 धावा. एक ओव्हर 18 धावा लागलेत. थोड्याच वेळात मित्रांनो या क्रीडानगरीमध्ये शिवबागमन होणार आहे. मेहुल जी सुरेश पाटील, ओली गावचे उद्योजक उद्योगपती आणि ज्यांच्या सौभाग्यवती भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेविका म्हणून निवडून आलेले आहेत स्नेहताई मेहुल पाटील यांचं थोड्याच वेळात तिथे शुभागमन होणार आहे. नक्कीच शैलेश पाटील जॉली कामतगार टीमचे माजी कॅप्टन आणि उत्कृष्ट फलंदाज यांच्याकडून नितीन गवली यांच्या टीमला आणि गावदेवी ओली 40+ संघाला या स्पर्धेसाठी शुभेच्छा आहेत. धन्यवाद शैलेश पाटील, विलास पाटील अँड ऑल टीम जॉली कामतगार. पंढरी पाटील चा पहिला चेंडू उडवलाय, सीमापार षटकार. नितीन गवली यांना शांत ठेवणं खूप कठीण आहे. 2 सामन्यातून जरूर शांत राहिलेत, मात्र या महत्त्वाच्या सामन्यातून त्यांची बॅट मैदानातून बोलताना पाहायला मिळते. 4 चेंडूमध्ये 3 षटकार, 5 चेंडूमध्ये 3 षटकार, 2 सिंगल, 20 संघाची टोटल 24. क्या बात आहे. इथे अजून एक येईल का आणि आलाय. नितीन गवलीनं पंढरी पाटीलला टार्गेट केलेलं आहे. 30 धावा लागलेत. बघता बघता 8 चेंडूमध्ये 30 चा आकडा पार केलाय. आज हेमंत देवलीकरची कोचिंग नक्कीच या संघाला फायदेशीर ठरलेली आहे. टीमचे कोच आहेत. क्या बात आहे. नितीन गवली ऑन दी फायर आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर, धक्के पे धक्का दे छक्का. 2 में 2 ठोक डाले. तिसरा येईल का बघूया. नक्कीच हा चेंडू कंट्रोल पूलचा फटका आहे. डीप मिड विकेटला चेंडू उचललाय. एक सिंगल धाव कंप्लीट केली. धावसंख्या 31. चेंडू टाकून झालेत 9 आणि धावा बनलेत 31. पाणी पाहिजे त्यांना. जा तुम्ही छत्रपती भाऊ, जा तुम्ही, जा 1 मिनिट लागेल. जा तिकडे पाणी पाहिजे. खेळाडू कक्षामध्ये पाणी नाहीये. नक्कीच 9 चेंडूमध्ये आले 31 आणि अजून 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. काय फलंदाजी करतेत नितीन गवली, म्हणून आम्ही त्यांना नेहमी म्हणतोय 1 मॅन आर्मी. इथे रुपेश मुकादमचा फटका फसलाय. पायाला दुखापत रुपेशला जाणवते. नक्की स्वतः गोलंदाजांना चेंडू पकडलाय. धावसंख्या 32 धावा 10 चेंडूमध्ये आलेत. थोड्याच वेळात मित्रांनो या ओली गावचे उद्योजक उद्योगपती आणि माजी नगरसेवक नक्कीच सुरेशजी पाटील साहेबांचे चिरंजीव मेहुल शेठ सुरेश पाटील यांचं शुभागमन होणार आहे. नक्कीच प्रथम उपचार आपल्याकडे मेडिसिन बॉक्स आहे. हरिभाऊ जरा घेऊन जा. रुपेश दुखापत जास्त असेल तर विश्रांती करा प्लीज. चला धन्यवाद. हा चेंडू फटका बसलाय. बघूया, गॅप आहे मोठा, नाही धावांचा टोटा. चेंडू चाललाय एका टप्प्यानं. काऊ कॉर्नर, सीमा पार, चौकार.
खेडानगरीमध्ये शैलेश चौधरी, मदन चौधरी, पिंटू पाटील यांचं शुभागमन झालं. वेलकम, स्वागत आहे आपलं. इथे अजून एक फटका त्याच रिजनला खेळलेत, मात्र आता चंदूकडून चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. वेलकम वेलकम वेलकम, सुस्वागतम. मेहुलजी सुरेश पाटील यांचं या खेडानगरीमध्ये शुभागमन झालेलं आहे. नक्कीच ओलेगावचे उद्योजक उद्योगपती मेहुल शेठ पाटील ज्यांच्या सौभाग्यवती भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेविका म्हणून निवडून आलेले आहेत. सौभाग्यवती स्नेहताई मेहुल पाटील यांचे यजमान मेहुल शेठ सुरेश पाटील यांचं या स्पर्धेला मोलाची उपस्थिती आपण पाहतोय. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. ओलीगावची आन बान शान वाढवणारी स्पर्धा सरपंच उपसरपंच चषक 2026. हेची दान देगा देवा तुझा विसर ना व्हावा, असा क्रिकेटचा सोला आपण पाहतोय. आई गावदेवी 40+ ओली संघाच्या वतीनं वेलकम. कुंदनजी पाटील साहेबांचं देखील शुभ आगमन आणि त्यांचे काकाश्री दापोडे गावचे उद्योजक उद्योगपती सन्माननीय रमेशजी आत्माराम पाटील साहेबांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे. बघूया इथे चेंडू अगदी लॉंग ऑनला पंढरी पाटीलनं चेंडूला अडवलाय. 2 धावा इथे पूर्ण केलेत. वेलकम विकास भाऊ, आपलं देखील स्वागत. विकासजी पाटील, कुंदनजी पाटील साहेबांचे काकाश्री आणि दापोडे गावचे समाजसेवक उद्योगपती रमेश शेठ आत्माराम पाटील साहेबांचं देखील मान्यवर कक्षामध्ये शुभ आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. बघूया इथे नितीन गवलीना फटका डीप मिड विकेट रिझनला खेळलेला आहे. एक सिंगल धाव इथे कंप्लीट केलेली आहे. धावसंख्या 40. नक्कीच मेहुल शेठ पाटील देखील आपल्या मान्यवर कक्षामध्ये आहेत. आज या स्पर्धेला मोलाची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. ज्यांच्या सौभाग्यवती भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेविका म्हणून निवडून आलेले आहेत स्नेहा मेहुल पाटील, त्यांना देखील पुढील वाटचालीसाठी आपण शुभेच्छा देऊया. या चेंडूवर षटकार आलाय. धावसंख्या 46. चांगल्या लक्ष्याकडे पाठलाग करते. नक्कीच अगदी आपण पाहिले तर फक्त 15 चेंडूमध्ये 46 आलेत. 3 ओव्हरचा सामना आहे, म्हणजे अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आणि पहिली सलामीर जोडी मैदानातून फटकेबाजी करते. मैदानामध्ये सामना सुरू आहे. न्यू मिलन पायगाव आणि ओम साई पिसे, दोन्ही संघांनी आज 2-2 विजय संपादन केलेले आहेत. बघूया मधुकर. इथे हा चेंडू अगदी आपण पाहिलं तर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनमधून डॉक्टर श्याम पाटील उचलत आहेत. श्याम पाटील व्यवसायाने डॉक्टर आहेत. 40+ क्रिकेट म्हटलं की गावचे नक्की सरपंच उपसरपंच, गावचे पोलीस पाटील, राजकीय क्षेत्रातील नगरसेवक असतील, आमचे कुंदनजी पाटील साहेब असतील, त्यानंतर डॉक्टर, बिल्डर, इंजिनियर, वकील, सर्वच अगदी उच्च स्तरावरील व्यक्तिमत्व पाहायला मिळतात. नगरसेवक असतील. बघा इथे 1 धाव कंप्लीट केली आहे. दुसरीसाठी प्रयत्न सुरू आहे आणि दुसरी धाव देखील नितीन गवलीनं कंप्लीट केलेली आहे. धावसंख्या 22च्या स्वरूपात हे 2 आलेत. धावा बनलेत 49. 17 चेंडूमध्ये 49, म्हणजे फक्त आता इनिंगचा 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. चांगली टोटल आणि या स्पर्धेची सर्वात मोठी भागीदारी 49. क्या बात आहे. नितीन गवलीच्या टीमच्या नावी मातीच्या खेळपट्टीवर ही सर्वात वेगवान 17 चेंडूमध्ये 49 धावांची भागीदारी आपण पाहतोय. इथे अतिशय चांगला क्लास. क्या बात आहे. चेंडू चालला अगदी डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमा पार, चौकार. 3 ओव्हरमध्ये बिनबाद जिंदाबाद 53 धावांची भागीदारी केलेली आहे. वा. चला नितीन गवली, लगेच आपण आपली सेना घेऊन मैदानामध्ये उतरायचं आहे आणि पिसे टीम आपण देखील लगेच सलामी जोडी तयार ठेवायची आहे. मान्यवर कक्षामध्ये मोठ्या संख्येने आपण मान्यवर मंडळी पाहतोय. नक्कीच आपल्या ओली गावचे उद्योजक उद्योगपती मेहुल शेठ सुरेश पाटील साहेबांचं देखील शुभ आगमन. कुंदनजी पाटील साहेब देखील आहेत. ठाणे जिल्हा शिवसेना प्रमुख
ठाणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम आणि आरोग्य समितीचे सभापती, त्यानंतर त्यांचे काकाश्री मान्य श्री रमेश शेठ आत्माराम पाटील साहेब, विकासजी पाटील देखील आहेत, मनोज भाऊ देखील आहेत आणि आमचे इतर सर्व मान्यवर, सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. सरपंच उपसरपंच चषक 2026 आई गावदेवी 40+ ओली या संघाच्या वतीने स्पर्धा पाहतोय आणि नक्कीच ही स्पर्धा भरवण्यासाठी जी ते आपण क्रीडानगरी पाहतोय, स्वर्गीय गणपत तुकाराम पाटील आणि या क्रीडानगरीचे मालक जनार्दनजी पाटील, अशोकजी पाटील, प्रकाशजी पाटील, रवींद्रजी पाटील, नंदकुमारजी पाटील आणि आमचे जयेश पाटील, अजय पाटील अँड ऑल पाटील परिवाराचं देखील मनापासून आभार. चला नक्कीच इथे आपल्या ओली गावची एवन जोडी गौरव पाटील आणि कालराम पाटील कडून चौकार, षटकार आणि विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे आणि एका गोलंदाजानं वाईटची हॅट्रिक केलेली आहे, त्याला 200 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. वेलकम अनिल पाटील. नक्कीच आमचे कुंदनजी पाटील साहेबांचे 2 जवळीक सहकारी अशोक भाऊ आणि राजेंद्र, आपलं देखील स्वागत आहे. राजन डायरे भाऊ, आपलं देखील खूप खूप स्वागत. सोनादेवी टेमघर टीमचे कॅप्टन आपण येऊन थांबायचं आहे. नक्कीच कालुराम भुईर आणि ऑल टीमचं इथे शुभागमन झालेलं आहे. चला लगेच ओमसाई पिसे टीम आपली सलामी जोडी पाठवायची आहे. नक्कीच पहिल्या दिवसाचा क्वालिफायचा संघ होता साई कृपा डुंगे, दुसऱ्या दिवसाचा क्वालिफायचा संघ होता वीर तानाजी दापोडे. ती पहिली सेमीफायनल मॅच जिंकली वीर तानाजी दापोडे टीमनं आणि या स्पर्धेची अंतिम फेरी गाठलेली आहे. कालच्या दिवसाचा विजेता आहे सोनादेवी टेमघर पद्माकर चौधरी साहेब फॅन टीम आणि आजच्या दिवसाचा विजेता आपल्याला 2 टीममधून मिळणार आहे. बघूया न्यू मिलन पायगाव की ओम साई पिसे. चला सामन्याला लगेच सुरुवात करायची आहे. डॉक्टर श्याम पाटील धन्यवाद. सलामीर जोडी खेळपट्टीकडे रवाना झालेली आहे. 18 चेंडूमध्ये बनवायचे 54 धावा. चला चला जरा स्पीडअप करा मित्रांनो. बघा भारतीय वेळेनुसार 4:19 झालेली आहेत. इथून आपल्याला पुढे अजून 2 महत्त्वाचे सामने खेळवायचे आहेत. सेमीफायनल के बाद फायनल. या सरपंच चषकाची ट्रॉफी बघूया कुठल्या गावामध्ये आज जाईल. दापोडे, टेमघर, पायगाव की पिसे. 32 संघामधून 4 संघ आपल्या समोर आहेत. मात्र फायनलमध्ये दापोडा टीम आपल्या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कुंदनजी पाटील साहेबांची टीम पोहोचलेली आहे आणि चालू सीझनमध्ये प्रथमच फायनलचा सामना या सरपंच चषकाच्या माध्यमातून वीर तानाजी दापोडे टीम आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. नक्कीच राजन पाटीलचं देखील आपण कौतुक करू. त्या दिवशी गटातून क्वालिफाय झाल्यानंतर 3000 रुपयाचं बक्षीस राजन पाटीलनं वीर तानाजी दापोडे टीमला दिलेलं आहे, त्यांचं देखील धन्यवाद. चला सामन्याला लगेच सुरुवात करा. अनिल मुकादम. बघा 2 ओव्हरसाठी 10 मिनिटं आहेत कारण की हा सामना 3 ओव्हरचा आहे. येणारा जाणारा फलंदाज 30ची सर्कल आहे, कंपल्सरी क्रॉस करा. पहिल्यांदा वॉर्निंग, दुसऱ्यांदा डायरेक्ट 2 धावांचा पेनल्टी. पहिला चेंडू अनिल मुकादम, डॉक्टर श्याम पाटील. 18 चेंडूमध्ये 54 धावा. आव्हान मातीच्या खेळपट्टीवर कठीण आहे मात्र अशक्य नाहीये. अतिशय चांगला चेंडू होता. पॉइंट रिझनला चेंडूला ढकलून दिलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत रुपेश मुकादम तिथे आहे. आज नितीन गवलीच्या टीमनं देखील खूप चांगला खेळ केलेला आहे. क्वालिफायचा मॅच खेळतायत. बक्षीस पात्र मॅच आहे कारण की हा सामना जो संघ जिंकेल तो सरपंच उपसरपंच चषकाच्या एका ट्रॉफीचा हकदार बनणार आहे. क्या बात आहे. चेंडू अगदी हवेमध्ये खेळले. स्वतः गोलंदाज अनिल मुकादम वेल जज कॅच. सिली मिडॉपवर झेल कंप्लीट केलाय आणि पहिला धक्का दिलाय ओम साई पिसे टीमला.
चेंडूमध्ये 7 धावा आलेत, 2 विकेट आलेत. हा चेंडू देखील हवेमध्ये आहे, मात्र चेंडू अगदी सेफ लँड होतोय स्क्वेअर पंचांच्या समोर. अनिलनं चेंडू उचललाय, 2 धावा पूर्ण केलेत. क्या बात आहे. धावसंख्या 9, 5 चेंडूमध्ये 9. स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आजच्या दिवसातील हा क्वालिफायचा ग्रुप डी मधून शेवटचा सामना आहे. कालुराम भोईर आपण नाणेफेकी कक्षामध्ये येऊन थांबायचं आहे. मान्य श्री भावेशभाई भानुशाली डेव्हलपर भिवंडी यांच्या नावाचा नाणेफेकी कक्ष. कालुराम भोईर सोनदेव टेमगड टीमचे कॅप्टन, आपण नाणेफेकी कक्षामध्ये येऊन थांबा मित्रा, स्पर्धेला उशीर नको. इथे हा चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने केलेले आहेत. चेंडू अगदी चालला डीप फाईन लेक सीमारेषेकडे, मात्र तिथे क्षेत्ररक्षक आहेत. फक्त 1 धाव मिळेल. 1 ओव्हर 2 बाद, फक्त 10 बनलेत. अजूनही 12 मध्ये 44 धावा, म्हणजे 22ची सरासरी आहे. प्रति ओव्हर आपण जर विचार केला तर 22च्या सरासरीनं या धावा बनवायच्या आहेत. नक्कीच नितीन गवले आणि रुपेश मडवी मुकादम अशी काही फलंदाजी करत होते, जणू काही आपण मॅचचा हायलाईट पाहतोय. नितीननं बनवले 39 आणि रुपेशनं बनवलेत 9. याआधी रुपेशनं बनवले ते 39, तर या सामन्यातून नितीननं बनवलेत 39 आणि त्यांनी 9. क्या बात आहे. म्हणजे कुंदन पाटील साहेबांचा अगदी आपण त्या दिवशी पाहिला तर नितीन ज्युनियरनं 2 वेळा नाबाद 23-23 आणि कुंदन पाटील साहेबांचा तो लक्की नंबर आहे. भिवंडी नव्हे तर ठाणे जिल्ह्यामध्ये एक सुप्रसिद्ध असा नंबर 2323. वा क्या बात आहे. 2 धावा इथे पूर्ण केलेत. धावसंख्या 12. आज नक्कीच कुंदनजी पाटील साहेबांचे काकाश्री देखील आलेत. आज योग चांगला झुललाय, कारण की या चालू सीझनमध्ये प्रथमच टीम फायनलमध्ये पोचलेली आहे आणि ते देखील हा फायनल सामना पाहण्यासाठी आपल्या टीमच्या सोबत आलेले आहेत. रमेशजी आत्माराम पाटील साहेब, विकासजी पाटील देखील आहेत. आपलं देखील स्वागत. मेहुल शेठ पाटील हे देखील आज मुख्य पाहुणे म्हणून आम्हाला इथे लाभलेले आहेत. फ्लाईट दिलेली आहे. नितीन गवलीला आता ठाऊक आहे, आपल्याला फक्त आता चेंडू टाकायचे. तर आज श्याम पाटीलची बॅट जास्त काही बोलली नाही आहे. आपण पाहिलं तर आज अनिलनं या स्पर्धेची पहिली विकेट हॅट्रिक कंप्लीट केली. गणेशनं पहिल्या सामन्यातून चांगली फलंदाजी केली होती. हा चेंडू वेगवान टाकलाय. इथे जगदीश मुकादम संघातील एक सर्वात सिनियर खेळाडू. इथे क्या बात आहे. अनिल मुकादमनं अगदी निशाणा साधला आहे. इथे विकेटचं पतन, फलंदाज बाद.
टीम अगदी पराभवाच्या छायेत आपल्याला पाहायला मिळते. खूप दूरचा प्रवास करून ही टीम आलेली आहे पिसे गावाहून. आज 2 सामने या स्पर्धेतून जिंकलेत. मात्र तिसऱ्या सामन्यातून आता 4 चेंडूमध्ये 38 क्रॉसिंगची पहिली वॉर्निंग. यस, आता पहिली काय ना दुसरी काय, त्यांना आता काय फरक पडणार नाही. प्रल्हाद दादा पाटील, सूर्यकांत दादा, आपलं देखील स्वागत. दापोडे ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच आणि वीर तानाजी क्रीडा मंडळाचे उपाध्यक्ष प्रल्हाद दादा जयराम पाटील, तसेच आमचे सूर्यकांत दादा सीताराम पाटील, आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. इथे हा चेंडू बघूया. स्क्वेअर ऑफ द विकेट केलेत. स्क्वेअर लेग पंचांच्या पाठीमागून चेंडूला पोलार्ड उचलत आहेत. एक सिंगल धाव फक्त मिळेल. युवराज इथे फलंदाज बाद डॉक्टर श्याम पाटील यांचा त्रिफला उडवला आहे. अखेरकार चंदूनं या ओव्हरमध्ये 2 विकेट आपल्या नावी कोरलेले आहेत. क्या बात आहे. चेसिंगचे 2 धावा पेनल्टी. म्हणजे अजून पीसी संघाला 2 धावा एक्स्ट्रा बनवायला लागतील. आता चेंडूच फक्त बोलूया, धावा नको. आता धावा बोलून काय फायदा नाही, फक्त 2 चेंडू टाकायचे आहेत. नितीन गवलीच्या टीमचे गोलंदाज चंदूला आणि या स्पर्धेची पहिले बक्षीसचा हकदार नक्कीच बनेल. आजच्या गटातून यस बघा, गणेश भाऊ लगेच खुश झालेत, कारण की पहिली पेनल्टी रांजणोली संघाला लागली होती क्रॉसिंगची आणि त्यांच्या रेकॉर्डची बरोबरी झालेली आहे पिशे संघाच्या नावी. आणि या सामन्यावर विजय संपादन केलेले आहे न्यू मिलन पायगाव टीम. अभिनंदन आडलाक, ओमसाई पिसे. आपण जाऊया मान्यवर कक्षामध्ये. सर्वप्रथम मान्यवरांचं विशेष स्वागत आणि सन्मान करूया. आपल्या ओली गावचे उद्योजक उद्योगपती मेहुल शेठ सुरेश पाटील यांच्या सौभाग्यवती भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेविका